नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की त्रिकोणामध्ये किती कोन असतात, त्यांच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती असते, आकृती कशा प्रकारची असते, बाजूंची संख्या किती असते. असा हा प्रश्न जो काही आहे जो पोलीस भरतीसाठी किंवा स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, या प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न सोडवत असताना खूप सोपा आहे, मात्र आपल्याला प्रत्येक गोष्ट यातली माहिती नसते, म्हणून हा प्रश्न आपल्या हातातून निघून जातो. हा प्रश्न सोडवत असताना आपल्यासमोर एक आकृती दिसते, त्या आकृतीचे निरीक्षण तुम्ही करू शकतात. बघा, तुम्हाला एका साईडला बाजूंची संख्या दिलेली आहे 3, ज्याला 3 बाजू असतात अशा आकृतीला आपण त्रिकोण असं म्हणतो. आकृतीचा विचार जर केला तर तुम्हाला ती त्रिकोणासारखी एक आकृती काढायची, ज्याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या जर पाहिली तर 1 असेल आणि आंतरकोनाची जर बेरीज आपण पाहिली तर 180 गुणिले 1 म्हणजे आंतरकोनाची म्हणजे आतील बाजूचे जे काही कोन आहेत त्या सर्व कोनाची बेरीज किती असायला पाहिजे, 180 अंश इतकी असायला पाहिजे. म्हणजे त्रिकोण जर तुम्हाला आला आणि त्याच्या तीनही कोनाच्या मापाची बेरीज किती आहे असं जर विचारलं तर त्याचं उत्तर आहे 180. त्रिकोणांची संख्या तिथे पाहिली तर 1 आहे, भुजाकृतीचं नाव आहे त्रिकोण आणि बाजूंची संख्या जर विचारलं तर ती आहे 3. पुढची आकृती आहे आपली, बाजूंची संख्या ज्याला 4 असते, 4 बाजू असणाऱ्या आकृतीला आपण चौकोन म्हणतो. आकृतीचा जर विचार केला तर तुम्हाला तुमच्या समोर आकृती दिसते. बघा, 4 कोन असलेली आकृती आपण तयार केलेली आहे, ज्याच्या 4 बाजू इथे मांडलेल्या आहेत तुम्हाला A, B, C आणि D अशा. त्यामध्ये 2 त्रिकोण तुम्हाला दिसतील. बघा, डॉट डॉट करून तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले आहेत. 180 गुणिला 2 त्रिकोण आहेत म्हणून गुणिला 2, 180 गुणिला 2 म्हणजेच त्यांच्या अंतर्गत कोनाच्या मापाची बेरीज ती होते 360. त्रिकोणाची 180, इथे 2 त्रिकोण आहेत म्हणून बेरीज असेल 360. ज्या आकृतीमध्ये 5 बाजू असतात त्या आकृतीच्या नावाला आपण किंवा त्या आकृतीला आपण पंचकोन असं म्हणतो. पंचकोनामध्ये किती त्रिकोण असतात असं जर तुम्हाला विचारलं पोलीस भरतीमध्ये किंवा सरळ सेवा कोणतीही प्रकारची एक्झाम असेल, अशा प्रत्येक एक्झाममध्ये काही जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत प्रश्न. त्रिकोणांची संख्या किती असते असं जर विचारलं तर त्रिकोणांची संख्या असते त्यामध्ये 3. 180 गुणिला 3 म्हणजे आपण पूर्ण कोनाच्या मापाची बेरीज काढून घेऊ तर ती असेल 18 गुणिला 3 केला तर 18 त्रिक 54 म्हणजे पंचकोनाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज किती असते तर 540 अंश इतकी असते. पुढे बघूया आपण. समजा बाजू दिलेले आहेत 6 बाजू असतील तर आपल्याला त्या आकृतीला म्हणायचे षटकोन. आकृती तुम्हाला षटकोनाची कशी दिसते बघा, 7 कोन तयार केलेले असतील तिथे, त्यामध्ये असलेल्या त्रिकोणांची संख्या असेल 4. आपल्याला गुणायचं आहे 180 गुणिला 4, त्रिकोणाने गुणायचं त्यांच्यामध्ये असणाऱ्या, आणि 18 गुणिला 4 जर केला तर 18 चौक 72 असा होतो. म्हणजे याचा अर्थ त्याच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज जर आपण केली तर ती असायला पाहिजे 720 इतकी. पुढचा जो काही कोन आहे तो आहे सप्तकोन. त्याच्यामध्ये बाजू असतात 7. आकृती तुमच्या समोर आहे, सप्त म्हणजे 7. त्यामध्ये त्रिकोणांची संख्या जर आपण पाहिली सप्तकोनामध्ये तर ती असते 5. मग आपण म्हणू शकतो 180 गुणिला 5 म्हणजे 18 पंचे 90, म्हणजेच सप्तकोनाच्या सर्व कोनाच्या मापाची जर बेरीज आपण पाहिली तर ती आहे 900. त्यानंतर आहे अष्टकोन. अशाच पद्धतीची आकृती आपल्याला तिथं काढायची अष्टकोनामध्ये. त्यामध्ये एकूण अंतरकोन होतात 6. अंतरकोनाच्या त्रिकोण तयार होतात 6 म्हणजे 180 गुणिला 6 असं जर केलं तर त्यांची बेरीज येते. बघा, 8 6 48 ला 8, हातच्याले 4, 6 4 10, 0 जशाला तसा. म्हणजे याचा अर्थ अष्टकोन जे काही तुम्हाला दिलेले आहेत याच्या सर्व कोनाच्या मापाची जर बेरीज केली तर ती असायला पाहिजे 1080.
तसंच असे जे काही पुढे पुढे कोन तुमचे बाजू वाढत जातील, जर त्यांनी 9 बाजू घेतल्या, 10 बाजू घेतल्या, अशा प्रत्येक बाजू घेतल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनंच काय करायचं आहे, त्रिकोणांची संख्या पुढे पुढे वाढवायची आहे आणि त्यावरून तुम्हाला काय मिळतील तर कोन पाहायला मिळतील. तर आपल्याला शक्यतो अष्टकोनापर्यंतच आहे, आपल्याला एकूण माप एकूण तिथे काढायची आहेत. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं की जे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी हे निग्लेक्ट करतात, मात्र बेसिकमध्ये तुम्हाला या गोष्टी करायला पाहिजे. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आम्हाला अशा जास्तीत जास्त ट्रिक्स तुमच्यासमोर काय करता येतील, आणता येतील. किंवा बेसिक ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपण पाहत नाहीत, कारण आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की षटकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात, सप्तकोनामध्ये किती त्रिकोण तयार होतात, किंवा त्यावरून आंतरकोनाच्या मापाची बेरीज कशी काढली जाते. तर हे असे छोटे छोटे जे काही बेसिक नॉलेज आहेत, बेसिक गोष्टी आहेत, तर हे आमच्या चॅनल माध्यमातून तुम्ही शिकू शकतात. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. टेलिग्राम चॅनल पण आहे आमचं, मॅथ गुरु मॅजिक नावानं, ते सुद्धा तुम्ही काय करा, जॉईन करा. धन्यवाद.